येत्या 20 तारखेला होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणी वितरणाशी संबंधित अजेंड्यावरील विषय आणि भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कर प्रणालीच्या मुद्द्यावरून शुक्रवारी पालिका कार्यालयात राजकीय वातावरण चांगलेच तापले। एकीकडे सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सोलापूरकरांवर अतिरिक्त कर लादला जाणार नसल्याची ग्वाही दिली, तर दुसरीकडे भाजपच्या आमदारांनी थेट आयुक्तांच्या दालनात जाऊन जाब विचारला। दुपारी 3 वाजता महापौर विनायक कोंडाल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन पाणी वितरण अजेंड्याबाबत सत्ताधाऱ्यांची भूमिका स्पष्ट केली। सोलापूरकरांवर कोणताही अतिरिक्त कर लादला जाणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले। साधारणतः अर्धा ते पाऊण तास चाललेल्या या पत्रकार परिषदेत सत्ताधारी गटाने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। पालिका पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद संपताच दुपारी 4 वाजता आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि दोन्ही देशमुख गटांच्या नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन भांडवली मूल्यावर आधारित प्रणाली नेमकी कशासाठी आणि का लागू केली जात आहे याचा जाब विचारताना दिसून आले। दरम्यान बैठकीला सुरुवात होताच आमदार विजयकुमार देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेत सर्वसाधारण सभेचा अजेंडा मराठीत का काढला नाही, इंग्रजीतच का, असा थेट सवाल त्यांना विचारला। बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले की भांडवली मूल्य कर प्रणाली नेमकी काय आहे हे समजून घेण्यासाठी ते आयुक्तांना भेटण्यास आले होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली। आलात कशासाठी आणि का? काय ना, जर माहिती घ्यायची होती पाणी पुरवठ्याची योजना कशी आहे, काय आहे, माझ्यासारख्या माणसाला माहिती व्हावी। आमचे सर्व नगरसेवक नवीन आहे, त्यांनाही माहिती व्हावी म्हणून असं म्हणलं जातं की भांडवली कर मूल्य जर का झालं लागू झाला तर टॅक्सेशन वाढेल, तुम्ही उद्या त्याला बहुतेक खुलासा करतील ते पण त्यात बापू असं पण येत आहे की आपले जे दुसरे सहकारी त्यांनी पण प्रेस घेऊन या बाबतीत काय माहिती मला इथं आलेलं तेवढं मला नाही। पण बापू तुम्ही महापालिकेत आलात, कोणीच म्हणजे येऊन महापौर भेटीला वगैरे नसते, त्यांना कुठे तर गेलेले असतील, पूर्वनियोजित कार्यक्रम असतील। आमदार विजयकुमार देशमुख यांनी मात्र या भेटीमागील राजकीय हेतू स्पष्टपणे मांडला। महापालिका निवडणुकीत जनतेला करात सवलत देण्याचे अभिवचन दिले होते, त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून भांडवली मूल्यावर आधारित प्रणाली लागू न करण्याची मागणी आपण पालिका प्रशासनाकडे केल्याचे त्यांनी स्पष्ट केले। भारतीय जनता पक्ष जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनामा काढला, त्या जाहीरनामामध्ये नागरिकांना असं शब्द दिलं जाहीरनामामध्ये की येणाऱ्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आलं कुठलंच कर आम्ही ज्या वाढविणार नाही आहे, तसं त्या आपण व्यवस्थित लोकांना, सर्वसामान्य लोकांना मूलभूत सुविधा देऊ असं त्यांनी सगळ्यांनी असं शब्द दिलं। त्या शब्दाप्रमाणे मला असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष कुठलंही टॅक्सेस किंवा कर प्रणाली लागू करू नये। पण पालिका पदाधिकारी हे तो इथल्या स्थानिक आमदाराला विश्वासात घेत नाहीत असं चित्रच निर्माण होतं। नाही, असं काय नाही। मला काल नोटिफिकेशन जे पाठवले होते ते इंग्लिशमध्ये आमच्या घरीही पाठवण्यात आलं, म्हणून मला इंग्लिशमध्ये जेव्हा मी थोडं बीकॉम शिकलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून इंग्लिशचं सवय तुटलंय, त्यामुळं मला तर कळालं नाही लवकर, म्हणून मी म्हटलं आयुक्ताकडेच यावं। आणि माझ्यापेक्षा कमी शिकलेले अनेक लोक आहेत या महानगरपालिकेत, त्यांची काय परिस्थिती होत असेल मला माहित नाही, त्यांना कसं समजावून सांगता हे समजून घेण्यासाठी मी इथं महानगरपालिकेत आलेलो आहे। पण महापौर असताना पक्षनेते असता आता दोन्ही आमदार आलेत आणि शहराच्या समस्येवर येऊन बोलतायत, तर हे दोन्ही पदाधिकारी आता आपल्या बैठकीत आले नाही। तो त्यांचा विषय आहे, तो आमचा नाही, आमच्या विषयी बोला। प्रोटोकॉल वगैरे काय आहे? नाही राहू दे ना, आमच्या विषयी बोला। आणि तुम्ही दोन्ही आमदार येऊन बोलणार असल्यामुळे लगेच 1 तासापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हाच मुद्दा मांडणं हे दोन्ही गटाचं राजकारण नाही का? मला नाही, प्रत्येक पार्टीत प्रत्येक ठिकाणी गडबाजी आहेच की हो, त्यात का नवीन आहे का? पूर्वी माझं बापूचं गट होतच की। हा जो 1500 कोटी रुपये विषय आहे, ते 350 कोटी रुपये महसूल महापालिकेला मॅचिंग कॉन्ट्रिब्युशन भरावं लागणार आहे। आपण तर कर आणि दरवाढीला विरोध केलाय, तर हे महापालिकेनं कसं भरावं किंवा काय ह्याच्यावर सूचना आपल्या आहेत? पर्यायी मार्ग काय? पर्यायी मार्ग स्त्रोत नाही, पर्यायी मार्ग अनेक गोष्टी मी महानगरपालिकेला सांगितले की अनेक गोष्टी महानगरपालिकेने आजपर्यंत खुल्या जागा भाड्याने दिलेल्या जवळपास 605, त्याच्यावर आजपर्यंत 1 रुपयाचाही टॅक्स घेतला जात नाही, फक्त भाडे जातं। जे मिनी शॉपिंग सेंटर आहेत त्यांच्याकडनं ज्या काही भाडं घेतलं जातं त्यांनाही 1 रुपयाचा टॅक्स नाही आहे। जे मोठे शॉपिंग सेंटर आहेत त्यांचाही कोट्यावधी रुपयाचा टॅक्स थांबलेला आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे
आज सोलापूर शहरामध्ये ज्यांनी टॅक्स भरतात त्या गुंठेवारीच्या ज्या हजारो टॅक्स म्हणजे जे हे आहेत प्रॉपर्टी म्हणजे जवळपास 30% प्रॉपर्टी आज टॅक्स भरलं जात नाही. ह्या ना त्या मार्गानं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या त्यांना कोणतरी सांभाळत असेल, त्यामुळे या 30% फुकटमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सगळ्या सोयी मूलभूत सुविधा त्यांनी आपलं वापरतात, पण त्यांनी 1 रुपयाचं टॅक्स भरलं जात नाही. 70%, 60-70% जे लोक टॅक्स भरतात त्यांनाच आपण सातत्यानं कर वाढ किंवा कुठलेही टॅक्स लवकर भरल्याने दंड आकारणी हे सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून वसूल केलं जात आहे. पण ह्या 30-35% जे टॅक्स भरत नाही त्यांच्या बाबतीत काय? त्यासाठी मी तेही आयुक्तांना म्हणलं की ह्या लोकांकडनंही टॅक्स तुम्ही वसूल करा, म्हणजे आपल्याकडे उत्पन्नाचं साधन वाढ. गेल्या अनेक वर्षापासून आपण सांगतो की 30 ते 40% लोक टॅक्स भरत नाही त्यांच्याकडनं चालू करा आणि गुंठेवारी लवकर चालू करा की जेणेकरून आपल्याला गुंठेवारीचं हे केलं म्हणजे आपल्या महानगरपालिकेचं उत्पन्न वाढणार आहे. आणि मला असं वाटतं की हे केल्याशिवाय आपलं सोलापूर महानगरपालिकेचं उत्पन्न वाढणार नाही. ह्या विषयावर तुम्ही सभागृहाला काय सल्ला द्या नगरसेवकांना? थोडक्यात आता बोलले अधिकार तर सभागृहाला आहे. पूर्ण सभागृहाचा आहे. आणि आता आमचं स्पष्ट म्हणणं आहे आपण जे लोकांना जनतेला शब्द दिलं निवडणुकीच्या अगोदर, ज्या गोष्टी आपण जनतेला आपण ज्या काही गोष्टी आपण त्यांना सांगितलं ते आपण जनतेशी विश्वासपात्र ठरायला पाहिजे, त्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे, एवढंच बोलतो. 20 तारखेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सत्ताधाऱ्यांची ग्वाही आणि विरोधकांचा दबाव या दोन्ही दिशांनी एकाच वेळी येणाऱ्या रेट्यात प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.